असं करता करता गुरुगृह गए पढन रुगुराई, अल्पकाल विद्या सब आई. चारही भावंडांसमवेत गुरुगृहामध्ये वसिष्ठ कुलगुरूंच्या सानिध्यामध्ये काही दिवस भगवान परमात्मा राहू लागले. 10:40 तर भगवान परमात्मा सगळं शिकून घरी येऊन गेले. अल्पकाल विद्या सब आई. अल्प काळामध्ये भगवंतानं सर्वची सर्व विद्या ग्रहण केली. गुरुगृह गए पढन रुगुराई. ज्या मुलाला अभ्यास लक्षात राहत नसेल, कितीही अभ्यास केला, कितीही प्रयत्न केले तरी वेळेवर आठवत नसेल, तर हा दोहा आलेला आहे, ही चौपाई आली. कुठली? गुरुगृह गए पढन रुगुराई, अल्पकाल विद्या सब आई. एवढा दोहा जर त्या मुलाला पाठ करून घेतला आणि रोज शाळेत जाताना त्याच्याकडून वदवून घेतला, तर त्या मुलाचं चातुर्य वाढतं, बुद्धीची प्रगल्भता होते. प्रभू श्री रामचंद्राच्या दृष्टीस हा दोहा लागू आहे. कुठं जाण्याची गरज नाही. जीवनात आल्यानंतर सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर कुठं मिळत असेल ती रामकथा आहे. कितीही संसारीमध्ये अडचणी असू द्या, त्या संसारातल्या अडचणीचं उत्तर म्हणजे रामकथा आहे. पडलेल्या शंका कुशंका जर कुठं निवारण होत असेल तर ती रामकथा आहे. आणि म्हणून ज्याची बुद्धी चालना मंदावलेली आहे, अभ्यास लक्षात राहत नसेल, बाकीच्या गोष्टीमध्ये हुशार आहे, अभ्यासामध्ये थोडा कमकुवत आहे, त्याला हा दोहा पाठ करून द्यायचा. शाळेत जाताना रोज वदवून घ्यायचा. हळूहळू हळूहळू त्याचं वय वाढते, तसं 108 वेळा त्याच्याकडून हा दोहा वदवून घ्यायचा. काय कारण? तर या दोह्याचा परिणाम एवढा होतो, राम प्रभूशी संबंधित हा दोहा आहे, राम प्रभूच्या शिक्षेच्या संबंधित हा दोहा आहे. म्हणून श्री रामचंद्र भगवान परमात्मा गुरुगृहामध्ये शिक्षणाला जातात. अल्पकाल विद्या सब आई. सर्व विद्या पारंगत प्रभू श्री रामचंद्र झाले. घरी आले, राजवाड्यामध्ये राहू लागले. बराच काळ लोटला आणि एक दिवसचा काळ प्रभू श्री रामचंद्र प्रत्येक विद्येमध्ये पारंगत झाले हे विश्वामित्रांना कळलं. त्यावेळेस 2 ऋषी अयोध्येच्या क्षेत्रामध्ये राहत होते. या संपूर्ण भारताचं राज्यकारभार राजा दशरथ सांभाळत होते. दंडकारण्यामध्ये ताडका नावाची राक्षसीन आहे. या ताडका नावाच्या राक्षसिनीच्या हळदवसानं मदोन्मत्त झालेली ती राक्षसीन साधू मुनींना त्रास द्यायची. आणि म्हणून हिच्यापासून संरक्षण होण्याकरता आपल्याला कोण संरक्षित करेल, कोण मदत करेल? विश्वामित्रांना आठवलं की वसिष्ठाच्या आश्रमामध्ये 4 मुलं दशरथाची शिकायला होते. त्यांना सर्व विद्या पारंगत झाले. आता राजवाड्यामध्ये सुखानं नांदत आहे. आपण त्यातली 2 मुलं मागून घेऊ, एक राम आणि लक्ष्मण. या हेतून विश्वामित्र स्वसंरक्षणाकरता, धर्माच्या संरक्षणाकरता राजा दशरथाला 2 मुलं मागायला गेलेत. मुनी आगमन सुना जब राजा, मिलन गय उलय विप्र समाजा. करी दंडवत मुनी सन्मानी, निज आसन बैठारिणी आनी. राजा दशरथाला कळलं की विश्वामित्र आले. वसिष्ठाचं विश्वामित्राचं अजिबात जमत नव्हतं. पण वसिष्ठांनी सांगितलं म्हणे आपल्या दारावर ऋषी आले, त्यांचं वंदन कर. राजा दशरथ जातात.
ऋषींना वंदन करतात, दंडवत प्रणाम घालतात. विश्वामित्रांचं पाद्यपूजन केलं. आसनावर बसवलेलं आहे ऋषींना.